हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात काही दिवसांपासून नागोबावाडी येथील सार्वजनिक शौचालय नगरपालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाडल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला होता। प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती। काल नगरपालिका चौकात आपल्या मागण्यांसाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते। या विषयांवरून पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून विविध प्रकारचे आरोप केले जात होते। सम्राट न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक जय कराडे यांनी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली। त्यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। गेल्या 5-6 दिवसापासून वडगाव शहरामध्ये सर्वात मोठा चर्चेचा विषय म्हणजे नागोबावाडी या ठिकाणी असणार जे सार्वजनिक शौचालय आहे, हे शौचालय नगरपालिकेनं कोणत्याही प्रकारची सूचना न देता पाडला असल्याचा आणि त्याचबरोबर त्यामुळे स्थानिक नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत नगरपालिका प्रशासनावर आरोप केले होते। काल देखील त्यांनी वडगाव येथील प्रमुख असणाऱ्या नगरपालिका चौकामध्ये आंदोलन केलं। आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, गेल्या 5-6 दिवसापासून जे सार्वजनिक शौचालय पाडलं त्याबाबत नगरपालिका प्रशासनावरती आरोप केले जात आहेत, त्याबाबत काय सांगाल? जे नागोबावाडीचं शौचालय आहे ते शौचालय जवळपास 20 वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं। याचं नगरपालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे। या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सरळ त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः अशी सूचना दिलेली आहे की हे पूर्णतः धोकादायक आहे आणि आपण त्याची जर परिस्थिती पाहिली तर ते खरंच धोकादायक होतं आणि असं कोणतंही झालेलं नाही की त्यांना पूर्वसूचना दिलेली नाही। पूर्वसूचनेसाठी आपण पावसाळ्यापूर्वीच त्या ठिकाणी असा हे शौचालय कोणीही वापरू नये असा बोर्ड लावण्यात आला होता। त्यानंतरच ही कारवाई नगरपालिकेमार्फत केली गेलेली आहे। स्थानिक नागरिकांचं मत असं आहे की कोणती सूचना दिली नव्हती। त्याचबरोबर फिरतं शौचालय जर त्या ठिकाणी आपण पर्याय सुविधा दिली असती तर एवढा प्रसंग म्हणजे घटना घडल्या नसत्या। फिरतं शौचालय लावायच्या बाबतीत आपण तिथे नक्कीच सकारात्मक आहे, परंतु त्याच ठिकाणी आपले जवळच दुसरे नागोबावाडीचे शौचालय आहे, त्या शौचालयाचा सुद्धा वापर लोकांमार्फत होतो आणि त्या शौचालयाचा जो वापर आहे तो जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना तो पुरेसा आहे। पण त्या परिसरातील 400-500 लोकांचा गैरसोय होते असं त्यांचं मत आहे। नाही, असं चुकीचं आहे ते, कारण की त्या ठिकाणी आता आमचा सर्वे सुद्धा चालू आहे। या सर्वेमार्फत आम्हाला नक्की कळून जाईल की किती लोकांना शौचालयाची गरज आहे आणि ज्या लोकांना शौचालयाची गरज आहे त्यांना सुद्धा नगरपालिकेमार्फत शौचालय देण्याची कार्यवाही आता सध्या सुरू आहे आणि ती आम्ही लवकरच पूर्ण करू। आणि त्या ठिकाणी अशी मी तुमच्यामार्फत ग्वाही देतो की नगरपालिकेमार्फत सर्वांना शौचालयाची सुविधा दिली जाईल आणि ही शौचालयाची सुविधा जोपर्यंत सर्वांचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही जुने शौचालय जे काही आपल्यामार्फत सांगण्यात येते तोपर्यंत आम्ही ते पाडणार नाही। अनेक दुसरा आरोप प्रशासनावरती केला जातो की ते जे सार्वजनिक शौचालय आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला असणारा जो कमर्शियल प्लॉट आहे त्याच्या सोयीनुसार प्रशासन हे शौचालय काढत असल्याबाबतचा आरोप केला जातो, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं चुकीचा आणि निराधार आरोप आहे तो। असं नगरपालिकेचं काम चालत नाही। या ठिकाणी आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट 2 शौचालय आणि नागोबावाडीचं जे मैदान आहे त्या ठिकाणचे जे स्ट्रक्चर होतं या तिन्ही स्ट्रक्चरचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं होतं। असं काही नाही की आम्ही फक्त त्या शौचालयाचं एकाचंच फक्त स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन आम्ही त्याचं ते पाडण्याचं काम सुरू केलं आहे। या ठिकाणी 3 स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही करून घेतलेले आहेत आणि त्यापैकी आम्ही सर्वात प्रथम नागोबावाडीचं जे मैदान आहे त्यातील आम्ही इमारत पाडली, शाहू मैदान। त्यानंतर आम्ही शौचालयाचं काम पाडण्याचं काम चालू केलं। त्यावेळेला जो विरोध झाला त्यानंतर आम्ही थांबलेलो आहे आणि यानंतर आम्ही आमचं सर्वेक्षणाचं काम चालू केलेलं आहे आणि सर्वे झाल्यानंतर आम्ही सर्वांना शौचालय दिल्यानंतरच पुढची कारवाई करणार। म्हणजे शौचालय म्हणजे आपण आहे सार्वजनिक शौचालय बांधणार आहात का शासनामार्फत ज्या काही सुविधा आहे शौचालयाबाबत त्या योजना आपण राबवणार आहात? शासनामार्फत आम्ही सर्वप्रथम सर्वांना वैयक्तिक शौचालय देण्याची जी कार्यवाही आहे ती करणार आहोत। खाजगी मालकी स्वतःच्या मालकीचे, त्यासाठी जो निधी शासनामार्फत दिला जातो तो आम्ही देणार आहोत। त्यानंतर जरी त्या उपर सुद्धा जर समजा कुणाची गरज असेल तर त्यांना आम्ही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊ।
4 महिन्यांपूर्वी या सार्वजनिक शौचालयासोबतच शहरातील अन्य धोकादायक इमारतींचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पहिल्यांदा छत्रपती शाहू क्रीडांगण येथील धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू केले. त्यानंतर शौचालयाची धोकादायक इमारत पाडण्यास सुरुवात केली. परंतु त्या अगोदर या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सूचना फलक लावण्यात आला होता. पण नागरिकांच्या मागणीवरून सध्या पाडकामाची प्रक्रिया थांबवली आहे. सध्या नगरपालिकेकडून या परिसरातील नागरिकांच्या खासगी शौचालयांचा सर्व्हे सुरू असून गरजू कुटुंबांना शासकीय निधीतून स्वमालकीचे हक्काचे खासगी शौचालय उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत स्ट्रक्चरल ऑडिटनुसार धोकादायक इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून शेजारी असणाऱ्या पर्यायी सार्वजनिक शौचालयाचा वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी केले. जोपर्यंत स्थानिक व गरजू कुटुंबांची शौचालयाची सोय झाल्याचे निश्चित होत नाही तोपर्यंत सध्याचे शौचालय पाडण्यात येणार नसल्याचेही मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.